राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 26वा वर्धापनदिन मालेवाडी येथे 10 जून रोजी होणार आहे। त्यानिमित्ताने पूर्ण पाहणी केली आणि आपल्या सर्व पुणे शहरातील पत्रकारांशी संवाद करणारे हेतूने आज माझ्यासमोर उपस्थित असलेले प्रदेश आमदार शिवाजीराव गर्जे, महिलांचे अध्यक्ष आयोगाचे अध्यक्ष प्रदेश चाकणकर, शहराचे अध्यक्ष सुनील केंद्रे, शोभा जगताप, माजी ज्येष्ठ सहकारी आमदार केतन तुपे, लक्ष्मीताई भोसले, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद इंदुराव, सुरेश नागुले, पिंपरीचे अध्यक्ष योगेश बहेर, महिलांचे अध्यक्ष प्रदेश आलेले माझे सर्वच पदाधिकारी, शहराचे कार्याध्यक्ष आणि निमंत्रण आमचे देशमुख, आपण सर्व पत्रकार मित्र, बहिणांचे प्रतिनिधी, बंधू सहकारी मित्र, विधानसभेच्या निवडणुकीच्या अपूर्व यशाच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 10 जूनचा वर्धापन दिन सोहळा म्हणून पुण्याच्या बालेवाडीच्या ऐतिहासिक परिसरामध्ये साजरा करण्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच राष्ट्रीय अध्यक्ष आमदार अजितदादा, कार्याध्यक्ष पप्पूभाई, प्रदेशाध्यक्ष धनंजय मुंडे, दिलीपराव वसे आणि आम्ही सर्व सहकार्याने ठरवलं आणि मुंबईमध्ये यावर्षी 2 आम्ही कार्यक्रम केले। मराठी भाषा गौरव दिन आणि महाराष्ट्राचा 65वा वर्धापन दिन। त्यामुळे पुण्याला हे कार्यक्रम करायचं आम्ही ठरवलं। वर्धापन दिन साजरा करत असताना, सोहळा साजरा करत असताना महाराष्ट्राच्या कानापर्यंत आज विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर प्रचंड वेळचं उत्साहाचं वातावरण पक्षामध्ये निर्माण झालेलं आहे। जनतेमध्ये आहेच म्हणून तर आम्हाला 2 क्रमांकांचा स्ट्राईक रेट देत 59 जागा आम्ही घड्याच्या चिन्हावरती लढलो आणि 81 जागांच्या मध्ये घोटोवी यश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विधानसभेमध्ये त्या ठिकाणी मिळालं। कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार ऑक्टोबर महिन्यामध्ये किंवा 4 महिन्याच्या कालावधीमध्ये राज्य सरकारला पूर्ण करायचे आहे। अशा वेळेला एक टप्पा विधानसभेचा आम्ही यशस्वीपणाने जिंकला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेतच, पण प्रत्येक पक्षाच्या राजकीय जीवनामध्ये वर्धापन दिन हा कार्यकर्त्यांच्यासाठी, पदाधिकाऱ्यांच्यासाठी, पक्षाच्या नेतृत्वासाठी महत्त्वपूर्ण ठरतच असतो। आणि पुढच्या वर्षामध्ये आम्ही नेमकं काय करायचं आहे याचं एक उद्दिष्ट समोर राहतच। पाठीमागचं सेवानिवृत्त आपण करत असतो। गेल्या 2 वर्षातही आम्ही सेवानिवृत्त करत आहोत आणि 99 सालापासून तर सुद्धा सेवानिवृत्त करत आगामी येणाऱ्या या संबंध वर्षामध्ये 25-26 या कॅलेंडर इयरमध्ये आपण म्हणू शकतो किंवा आर्थिक वर्षामध्ये म्हणू शकतो, हे सगळं एक उद्दिष्ट, नवी आव्हानं, राजकीय आव्हानं, कार्यकर्त्यांच्या पक्षाकडून असलेल्या अपेक्षा, पक्ष नेतृत्वाकडून कार्यकर्त्यांच्या असलेल्या अपेक्षा, याहीपेक्षा महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेच्या पक्षाकडूनच्या ज्या अपेक्षा आहेत, अजितदादांच्या नेतृत्वावरती शिक्कामोर्तब राज्यातल्या जनतेने केलं। अशा वेळेला नेतृत्वाच्या बद्दलच्या अपेक्षा जनतेच्या मनामध्ये असतात आणि वर्धापन दिनाचा हा यावर्षीचा ऐतिहासिक सोहळा हा पुढच्या वर्षामध्ये नेमकं पक्ष राज्यभरामध्ये संघटनेच्या माध्यमातून काय करू इच्छित आहे, त्याच बाबतीत आज आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये आहोत। देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, एकनाथराव मुख्यमंत्री आहेत, अजितदादा सुद्धा आहेत, 3 पक्षाचं सरकार आहे। पण प्रत्येक राजकीय पक्षाचा एक अजेंडा किंवा आपण जसं जाहीरनामा, हा आम्ही एक सामूहिक जाहीरनामा सुद्धा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये महायुतीचा आपल्यासमोर ठेवला होता। पण भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, आम्ही आपापला जाहीरनामा हा जनतेच्या समोर त्यावेळेला ठेवला होता। स्वाभाविकपणाने पक्ष, पक्षाची विचारधारा आणि पक्षाचा कार्यक्रम याची सुद्धा एक आव्हानं समोर असतात। त्या दृष्टिकोनातून सुद्धा हे आगामी येणारा हा वर्धापन दिन सोहळा हा पक्षाच्या कार्यकर्त्यांना एक नवा आत्मविश्वास देणारा नक्कीच त्या ठिकाणी ठरेल। पक्षाचे सर्वच वरिष्ठ नेते मंडळी, मी एकटा लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य, माजी खासदार, विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य, माजी आमदार, दोन्ही सभागृहाचे
पक्षाचे उमेदवार, पक्षाचे जिल्ह्याचे सर्व अध्यक्ष, पक्षाचे प्रदेशवरील पदाधिकारी, पक्षाचे फ्रंटल ऑर्गनायझेशनचे सर्व सन्माननीय प्रमुख हे सगळेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहणार आहे। संख्येपेक्षा कार्यकर्ता जो महत्वाचा आहे, जो आज त्या तालुक्यामध्ये किंवा बूथ न्याय त्या ठिकाणी पक्ष चालत असतो, त्या प्रमुख कार्यकर्त्याची उपस्थिती ही त्या दिवशी आम्हाला सर्वांनाच अभिप्रेत त्या ठिकाणी आहे। म्हणून आम्ही विभागवार सुद्धा समन्वयक नेमले, त्या विभागाची जबाबदारी समन्वयकांना दिली, प्रदेश पातळीवर त्या समन्वयकाची सुद्धा एक पदाधिकारी आम्ही जोडलेला आहे आणि इथली सगळी जबाबदारी पुणे शहर, पुणे ग्रामीण आणि पिंपरी चिंचवड शहर या प्रमुख शहरातील अध्यक्ष पदाधिकारी यांच्यावरती सुद्धा मी सोपवलेली आहे। आणि मला विश्वास आहे की 10 तारखेचा हा आपला वर्धापन सोहळा नेत्रदीपक वातावरणामध्ये त्या ठिकाणी पार पडेल। पुढील वर्षाचं उद्दिष्ट नजरेसमोर ठेवत नव्या आव्हानाला सामोरं करण्याचं बळ घेऊन कार्यकर्ता त्या दिवशी जाईल असा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो। आपल्या सर्वांना सुद्धा प्रदेशाध्यक्षांना विनंती करतो की 10 तारखेला आपल्याला इतर काही कामं आहे त्याची मला माहिती आहे, पण तरी 3 वाजताची वेळ काढून आपण त्यावेळेला उपस्थित राहावं अशी प्रदेशाध्यक्षांना आपल्याला विनंती करतो। त्याचा प्रसिद्ध हेतू आपल्यासमोर विशद केला, आपल्याला काय मोकळेपणाने सवाल करायचे असेल आपण करावं अशी विनंती। ते आता आम्ही करत आहोत। एक तर नक्की आहे की ध्वजावंदन होईल आणि मग भाषण होतील आणि राष्ट्रीय अध्यक्षांच्या भाषणाचे समारोप काही ठरावे असतील, त्याचं नियोजन आता पुढच्या 2-3 दिवसामध्ये आम्ही करतो आहोत। सर, तुम्ही म्हटलं की ह्या गेल्या वर्षभरामध्ये म्हणजे असेंब्ली इलेक्शन झाल्यानंतर जे काही आता पक्षाचा कार्यकाळ झाला त्याचं आपण इंट्रोस्पेक्शन सुद्धा करणार आणि फ्युचरच्या गोष्टीमध्ये काय काय करायचे त्या गोष्टीचंही आपण त्या घेणार। तर एक गेल्या काही महिन्यांमध्ये आपण एक बघितलं की म्हणजे आपल्या बीडमधली आपली जी पूर्ण बॉडी आपण डिझॉल्व्ह केली त्या घटनेनंतर, त्याच्यानंतर इथे मानकरांचा राजीनामा झाला आणि हगवण्यांची हकालपट्टी झाली। तर तिथे तुम्ही ॲज स्टेट प्रेसिडेंट म्हणून तुम्ही एक हे केलं की आम्ही नो टॉलरन्स पॉलिसी एक हे घेतो की ज्या पद्धतीने केसेस होत आहेत किंवा ज्या गुन्हे दाखल झाले अशा व्यक्तींना तुम्ही पदावरून बाजूला केलं त्याच्यावर। तर येणाऱ्या या अधिवेशनामध्ये आपला जो काही हे आहे किंवा पुढच्या 1 वर्षामध्ये की ह्या गोष्टी घडूच नाही आणि कार्यकर्त्यांनी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असू नये याच्यासाठी म्हणून काय मार्गदर्शन किंवा काय हा एक अजेंडा असेल का? हा अजेंडा नक्कीच असेल, कारण ही विकट मनोवृत्ती दिसून काढलीच पाहिजे। शेवटी गुन्हेगाराला जा धर्म पक्षा नसतो, तो गुन्हेगार तो गुन्हेगारच आहे। परंतु काही वेळेला दुर्दैवाने आपण मगाशी नमूद केल्याप्रमाणे काही पदाधिकारी या सगळ्या घटनांच्या मध्ये एक प्रमुख त्या ठिकाणी तसं निदर्शनास नक्की त्या ठिकाणी आलं। पोलिसांनी सुद्धा दखल घेऊन त्यांच्यावरती केसेस त्या ठिकाणी नोंदलेल्या आहेत। अनेक वेळेला अलीकडच्या कालावधीमध्ये घडलेल्या घटना 2 अर्थाने मी पाहतो। एक पक्ष म्हणून मी नक्की पाहतो त्या गोष्टीकडे, कारण पक्षाचा कुठलाही कार्यकर्ता अशा विकृत मनोवृत्तीच्या आसपास असू नयेच ही दादापासून आमच्या प्रत्येकाची स्वच्छपणाची भूमिका आहे। परंतु काही वेळेला ज्या वेळेला अशा घटना निदर्शनास येतात त्यावेळेला आम्ही कारवाई करतोच, पण अपेक्षा निश्चित उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये राहील की पक्षाच्या कार्यकर्त्यांनी किंवा जे कळत न कळत अशा या प्रवृत्तीपासून दूर राहिलेच पाहिजे अशा वेळची विचार किंवा मांडणी अधिवेशनामध्ये असेल। सर, आपण म्हटलं की भविष्यातला आपण विचार करणार आहे महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने भाजप स्वबळाचा प्रयत्न करतो, तुमची भूमिका काय असणार पुणे मला पिंपरी चिंचवडसारख्या मोठ्या शहरात राज्यामध्ये महायुती म्हणून? पण मी वारंवार म्हटलं, आजही आपल्या बाबतीत म्हणतो की एक नेतृत्व आहे, त्याचबरोबर ती 3 पक्षांची एक समन्वय समिती आहे, त्याच्यामध्ये बावनकुळे प्रदेशाध्यक्ष आहेत, मी निश्चित आहे, रवींद्र चव्हाण आहे, ते सामंत आहेत। आम्ही ह्या सगळ्या स्थानिक उदाहरणार्थ महापालिका निहाय आम्हाला चर्चा करावी लागेल। मुंबई महापालिका आहे, पुणे आहे, पिंपरी चिंचवड आहे, संभाजीनगर आहे, नागपूर आहे, त्या महापालिका निहाय आम्ही चर्चा करू। जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा जिल्हा परिषद निहाय चर्चा करावी लागेल, नगरपालिकेमध्ये सुद्धा तशा प्रकारची चर्चा त्या ठिकाणी करावी लागेल। पण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी राजकीय परिस्थिती त्या ठिकाणी आहे आणि ती राजकीय परिस्थिती लक्षामध्ये घेऊन महायुतीच्या ऐक्याला तडा जाणार नाही, पण निवडणुकीला सामोरं जाताना कशाकडून जायचं
त्याचा विचार आम्ही नक्की करायला सुरू. यापूर्वी सुद्धा ज्या वेळेला आघाडीची सरकार आपण पाहिली, या राज्यामध्ये पहिल्यांदा आघाडीचं सरकार आलं 95, काँग्रेसेतर सरकार, त्यावेळेला शिवसेना भाजप होती, त्यावेळेला सुद्धा अनेक ठिकाणी स्वतंत्रपणे निवडणुका लागल्या. दरम्यानमध्ये 2014 पर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काही मित्र पक्षांचं सरकार त्या ठिकाणी होतं, लोकशाही आघाडीचं सरकार म्हणून होतं. त्यावेळेला सुद्धा स्वतंत्रपणे निवडणुका लागल्या गेल्या. त्यानंतर 14 ते 19 भाजप आणि शिवसेनेचं सरकार होतं, काही निवडणुका वेगळ्या लागल्या. 19 ते 24 निवडणुका झाल्या नाही. त्याच्यामुळे वेगवेगळी सरकार आली. सुरुवातीला महाविकास आघाडी, युती आणि नंतर महायुती. पण निवडणुकीला सामोरं गेलं फक्त लोकसभा विधानसभेत. पण आपण प्रश्न विचारला तो अत्यंत योग्य आहे आणि त्याच्यामुळे त्या परिस्थितीचा आढावा घेऊन आम्ही निर्णय घेऊ. पण निर्णय घेत असताना ऐक्याला तळा जाणार नाही, एकसंघपणाने आम्ही आहोत हे महाराष्ट्रातल्या जनतेसमोर ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. समजा म्हणजे हायपोथेटिकली समजा तुम्ही वेगवेगळे लढला आणि महाविकास आघाडी तुमच्या विरोधात एकत्र लढली तर त्याचा काही परिणाम होईल? एक असं आहे की हा पण हायपोथेटिकल प्रश्न, हायपोथेटिकल उत्तर देतो की महाविकास आघाडी सुद्धा एकत्रित असं दिसत नाही. म्हणजे आता विशेष अधिवेशन बोलवण्यामांना सुद्धा दिसत नाही. राज्यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रश्न ज्यावेळेला मांडले जातात त्यावेळेला सुद्धा खूप विसंगती दिसते. आपण हायपोथेटिकल आहे, कदाचित एकत्र असू शकते, तसे आम्ही एकत्रितच आहोत. पण शेवटी एक असं आहे की मी मागे सांगितल्याप्रमाणे प्रत्येक महानगरपालिका निहाय वेगळी राजकीय परिस्थिती आजही आहे. ते आम्हाला कोणाला नाकारता येणार नाही. कार्यकर्त्यांच्या गेल्या बघा शेवटच्या निवडणुका झाल्या 2016ला जिल्हा परिषद, काही नगरपालिकेत झाल्या, 17ला महापालिका आणि जिल्हा परिषद झाल्या. 8 वर्ष निवडणुका नाही. निवडणुका म्हणजे 17 वर्ष 5 वर्ष कारकीर्द होती पण 8 वर्ष नाही. स्वाभाविकपणाने तरुण कार्यकर्ते आहेत, भगिनी आहेत, वर्ग असा असतो की ज्याला निवडणुकीची अपेक्षा असते. तर याचा सगळा सारासार विचार करून आम्ही निर्णय करतो. सर, तुम्ही बोलताना म्हणालात की अजितदादांना पक्ष नेतृत्व म्हणून जनतेने मान्यता दिलेली आहे. आत्ताचा हा वर्धापन दिन खूप महत्त्वाचा असणार आहे पक्षासाठी. अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी, जी दुसरी राष्ट्रवादी आहे, ते एकत्र येण्याची काही चिन्ह आहेत का? बऱ्याच वेळा त्यावर चर्चा झाल्या आणि अनेक आपल्याच पक्षातल्या आमदारांनी तशी मनशाही व्यक्त केली होती की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं गरजेचं आहे. तर या वर्धापन दिनानिमित्त त्यावरही चर्चा होईल का? नाही, कारण वर्धापन दिनाच्या निमित्ताने व्यापक याच्यामध्ये चर्चा कधीच होत नसते. एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मला विचारलं की 2-3दा मुंबईला पत्रकार परिषदेत स्पष्ट केले अशा वेळची कुठली चर्चा, कुठलाही प्रस्ताव यांनी करण्याचा किंवा इतर काय असते तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आलेलाच नाही. त्यामुळे आम्ही जे काही सामूहिक नेतृत्वाच्या माध्यमातून निर्णय करतो आमचा एक कोण त्याच्यामध्ये या विषयावरती चर्चा नाही. त्याच्यामुळे कुठे टप्प्यामध्ये नाही. मी हेही म्हटले की आताही पुन्हा अधोरेखित करतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्षाबरोबर सरकारमध्ये जावं अशा अनेक वेळा चर्चा झाल्या, ज्याच्यात माझाही सहभाग त्या चर्चेमधला महत्त्वाचा. 2014 असेल त्यावेळी मी प्रदेशाध्यक्ष होतो, त्यावेळी बाहेर पाठिंबा दिला. 16ला सरकारमध्ये जाण्याची चर्चा अंतिम टप्प्यामध्ये गेली. लोकसभेच्या जागा आम्ही निश्चित केल्या, मंत्रिमंडळाची संख्या निश्चित केली. काही कारणाच्या मध्ये झालं नाही. 19ला सुद्धा चर्चा झाली होती, 22लाही झाली होती, परंतु त्या तिथपर्यंत पोहोचलो आणि नाही झालं. पण नंतर आम्ही दादाच्या नेतृत्वाखाली सामुदायिक निर्णय केले. त्याच्यामुळे आपण जो म्हणताय एक बाब मी अधोरेखित करतो. वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला आम्ही जो सामूहिक निर्णय घेतला अजितदादाच्या नेतृत्वाखाली, प्रफुल्लभाईच्या नेतृत्वाखाली, इंडियामध्ये सहभागी होण्याचा, नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली, अनिलभाईच्या नेतृत्वाखाली देशात ते राज्यात आज महायुतीमध्ये आहोत. त्या आमच्या निर्णयापासून आम्ही तसंही बाजूला नाही. कारण आम्हाला जनतेने 5 वर्ष काम करण्याची संधी एकही साधारण देते. त्यामुळे या विचाराशी समरस असणारे पक्षाला जोडू शकतात. एक भाग मी जोडू शकता शब्द वापरला, विलिनीकरण शब्द नाही वापरला. माझ्या प्रत्येक शब्दाला प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे त्याला मी लगेच ब्रेकिंग यूज करू शकता. म्हणून मी जे आहे ते आहे, म्हणजे काय केली तर काय व्हावं असं काही कारण नाही. त्याच्यामुळे जोडू शकतात. त्या विचाराला ज्याला भावेल ते जोडले जातील. जसे गेल्या 6 महिन्यामध्ये अनेक सहकारी, काल सुद्धा DS सायरांचा पक्षप्रवेश झाला, परवा सुद्धा अनेकांचा पक्षप्रवेश झाला.
त्याची सांगलीचा झाला, त्याच्या नांदेडचा झाला, माझ्या जिल्ह्यातील झाला, असे वेगवेगळ्या जिल्ह्यांचे पक्षप्रवेश होतात. पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा अनेक पक्षप्रवेश संबोधतात आहेत, संबोधत नाही आहेत. नजीकच्या कालावधीत कुठे होतात. So sir, is there any proposal of merger of both NCP together? I think I have replied in Marathi. There is no, as far as the day concerned, in that day, there is no any proposal of a merger, not any discussion is there. No such kind of proposal is being given to yes, rather our national president, national working president, as far as I am state president, nobody is aware of that. Nobody has been given any proposal of that. I feel there is no anything before us of that kind of agenda. So, though there is no proposal, but are there doors open from your side for the handshake with NCP? I said one categorically. There was a discussion in the party at the higher level since 2014 to join hands with the BJP. For the government either in the central or the state. That was I said 2014, 16, 17, 2019, 2022, even later on also. So it was almost all concluded by this way or that way it was not materialized. So now whatever the decision taken by us, that was a collective decision by us under the leadership of Ajit Nana, Abdul Patel, Mujibur there, myself, Hassan Mushib, Percy Patel, and Jagdeep, and Ramnaji Nimbarkar was also there, and we decided that we should join with the NDA, and the people of the Maharashtra had given clear-cut mandate against all odds in that election after the division in the parliament election, because only I got elected, all others we miserably lost, and overall the NDA was also lost in the state of Maharashtra. But after that, our comeback in the field is really amazing for all of us. So people of the Maharashtra has given clear-cut mandate under the leadership of Ajit Pawar. So our decision with joining hands with India is continued to be there. Those who want, they can join. I again say they can join. I can't say anything about the merger because there is no any thought or any proposal with us. I think that's enough. सर, राज्य सरकारवर आरोप होत आहे म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या अनुदानाचे 430 कोटी रुपये म्हणजे अनुसूचित जातीचे 430 कोटी वळवले लाडकी बहीण योजनेचे. एक असं की आपण एक लक्षात घ्या, मी राज्याचा अर्थमंत्री आहे. तुमचं आणि माझं एक पुरोगामी राज्य आहे की ज्या राज्याने अनुसूचित जाती आणि जमातीसाठी आपल्या अर्थसंकल्पातला 10% आणि 11% हिस्सा हा दरवर्षी अर्थसंकल्पात राखीव ठेवला. गेल्या वर्षी 24-25 या आर्थिक वर्षात जेवढा नियतपणे त्यावेळेचे अर्थमंत्री म्हणून अजितदादांनी या दोन्ही विभागासाठी ठेवला होता, त्या दोन्ही विभागांना 25-26 या आर्थिक वर्षामध्ये 3-3 हजार कोटी नियतपणे वाढवलेला आहे. एक भाग ज्या अपेक्षेप्रमाणे मांडलं होतं त्याच्यापेक्षा अधिक वाढवलेला आहे. दुसरा भाग असा की या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये सर्व घटकांतील माझ्या महिला भगिनी आहेत. स्वाभाविकपणाने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी या सगळ्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना आहेत की ज्या योजनेचा लाभ हा त्यांना मिळतच असतो. आपल्या राज्यामध्ये एकदा आपल्याला माहिती करता घेतो, 2 मिनिटांची घेतो. राजस्थानचे मुख्यमंत्री असताना त्यांनी संजय गांधी निराधार योजना चालू केली, 100 रुपयाची पेन्शन. टॉकिंग अबाउट 1981, 44 इयर्स पास. ही योजना त्यांनी सुरू केली आणि ते संभाजीनगरला गेले. एक महिला उभी होती प्रचंड करते, ती आंदोलनं बोलत होती. आंदोलन बोलत की काय, ती म्हणाली मला तुमच्या संजय गांधी निराधार योजनेचा फायदा नाही मिळाला. मला काय नाही मिळालं, मला पण निजामाची पेन्शन सुरू आहे. निजामाची पेन्शन दिली तर 1 रुपया पेन्शन मिळत होती म्हणून तिला दुसऱ्या योजनेचा लाभ देतो. आंदोलन तिथूनच पीजी गवळी चीफ सेक्रेटरी फोन केला आणि ते रद्द केलं आणि जी ज्या योजनेचा लाभ अधिक असेल ती मिळेल असा निर्णय घेतला. आजही राज्यात ते चालू आहे. मी का सांगतोय तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती याला जो नियंत्रण वाढवून दिलेला आहे तो मंत्रिमंडळाने मान्य करून, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळाने तो त्या विभागातला दिला आहे. त्याच्यामुळे तो पळवला. त्या दिवशी मला असं वाटतं की देवेंद्रजींचं वक्तव्य आपण पुण्यात का नाशकात आपण पाहिलं असेल. वळवला नाही आणि पळवला नाही, आहे तो आहे असं त्यांनी मुख्यमंत्री म्हणून उत्तर दिलं. आज प्रदेशाध्यक्ष म्हणून
आणि ही सगळी टीका अर्थमंत्र्यांच्या वरती येते. आणि मी सुद्धा अर्थमंत्री राहिले असल्यामुळे किंवा मी आज 25 वर्ष विधिमंडळात होतो, 10 वर्ष लोकसभेत आहे, मी सुद्धा माहिती करून घेतली की माझ्या पक्षाच्या नेत्यांच्याकडून काय नेमकं नियंत्रण करताना होत आहे माहिती घेतली तर ती मंत्रिमंडळाचा सामूहिक निर्णय त्यामुळे तो वळवला नाही, पळवला नाही, तो योग्य ठिकाणी आहे आणि तो योग्य लाभार्थ्यांना दिला जातो. वैष्णवी आगवणे शासन निर्णय आलेला आहे योजनेसाठी निधी वळवलेला आहे, शासन निर्णय आपण एक लक्षात घ्या की तो वळवला जात असताना त्या घटकातल्या लाभार्थींना दिला जातो आहे. जो नियंत्रण वाढून दिला, समजा 3,000 कोटीचा नियंत्रण अनुसूचित जातीला वाढून दिला, 2,500 कोटी रुपयाचा नियंत्रण अगोदीकडे होतं, मला एक्झॅक्टली फिगर माहित नाही, अनुसूचित जमातीला वाढून दिला, तर त्या निधीतून त्या प्रवर्गातल्या ज्या भगिनी आहेत त्यांना तो निधी जातोय. त्या तो वळवला झाला तर त्या हेड खाली तो निधी तिकडे जातोय. वैष्णवी आगवणे हुंडावळी प्रकरणानंतर चर्चेत कसं आहे की सगळे जवळचे आहेत. आता जवळचा कुठला चुकीचा वागला तर त्याला अजितदादांच्या स्वभावाप्रमाणे कधी माफ नाही. त्यामुळे हे आरोप प्रत्येकहीन आहे. पक्षाला आणि पक्ष नेतृत्वाला बदनाम करण्यासाठी जाणीवपूर्वक काही हितसंबंधी व्यक्ती करतायत, काही पक्ष करतायत, त्याची माहिती आम्हाला जरूर आहे. योग्य वेळेला त्या संदर्भामध्ये मी बोलणार. सर, आगामी काळातल्या ज्या महापालिका निवडणुका आहेत त्या आपल्याला तिथे यश संपादन करण्यासाठी तुम्ही बांधणी करता म्हणताय, परंतु मुंबई किंवा इकडे जर बघितलं तर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा पुन्हा सुरू झाली, त्याचा काय परिणाम असणार आहे? तो पण आता मुद्दा सांगू असं वरती हायपोथेटिकल नाही. येतात ते नाही करते दोन्ही ठाकरे आहेत. प्रत्येकाची वैशिष्ट्य असतात. तशी ते ठाकरे नावाचे वैशिष्ट्यच आहे. ते येतात की नाही त्या कोणतरी म्हटल्यावर पांडुरंगाला माहिती, मला माहिती नाही. राज ठाकरे म्हणतात की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडा, काँग्रेसची काय देते तुम्हाला, उद्धव ठाकरेंना म्हणतात. त्यांनी काय पाहिजे त्यांना बोलावं, काय नाही बोलावं त्यांचा अधिकार आहे. काय करू Sir, there is a discussion that there is no single opinion in the Mahayuti itself, because there is a rift between all the three, both Deputy CM and CM. So, yeah. Mahayuti is very strong in that. The CM and both the Chief Minister and their allied colleagues of every alliance party, they are strongly with each other. Sometimes some different opinion can be there, but it doesn't mean that our unity is being break something. It's not like that. Actually, just I'm gossiping, nothing else. Political gossiping. I just again about the political. But it's coming from your people. Who? Tell me who? Too much to know. No. I am going to. If there is no such problem, nothing in that, then it can be said. Nothing like that. Not at all. I think. ओके. आपण सर्व मित्रांबद्दल आपले आभारी मानतो आणि पुन्हा एकदा विनंती करतो की 10 तारखेच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्याला आपल्या सर्वांची उपस्थिती लाभवा.